परभणी से निकला अंबेडकरी अनुयायियों का लॉन्ग मार्च अब जालना पहुंच चुका है। अनुयायियों ने राज्य सरकार को चेतावनी दी है कि अगर नासिक के आगे उनका मार्च बढ़ा तो मुंबई पूरी तरह से जाम हो जाएगी। सोमनाथ सूर्यवंशी की मौत के लिए जिम्मेदार पुलिस अधिकारियों पर कार्रवाई की मांग करते हुए अनुयायी ने कहा कि अगर उनकी मांगे नहीं माने गई तो आंदोलन और उग्र हो सकता है। सर्व मोठमोठे नेते आपल्या महाराष्ट्राचे आलेले आहेत, पण मुख्यमंत्री आमच्याकडे आले नाहीत। त्यांना बुद्ध समाजाची काही घेणदेण नाही असं याच्यावरून दिसून येते। पोलिसांच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात? पोलिसांनीच केलेलं प्रकरण आहे। पोलिसांच्या आम्ही तपासावर बिलकुल समाधानी नाही। ही चौकशी पोलिसांच्या हातात देऊच नाही, कारण ते पोलिसांना वाचवण्याचं काम चालू आहे। जे पोलिसवाले दोषी आहेत ते सर्व ड्युटी करत आहेत परभणीमध्ये। त्यांची बदली झाली नाही, त्यांना रजेवर पाठवलं नाही, काहीच केलं नाही। सगळे जर ड्युटी करतायत, आमच्या समोरून फिरतायत ते लोक। त्यांच्यावर आमचा जराही विश्वास नाही। त्या व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीची नाव याचं पुढे काय झालं? काहीच झालं नाही त्याचं। त्याला त्या दिवशी तोडफोड केल्यानंतर त्याला सिव्हिलमध्ये नेण्यात आलं, त्याला जेवण देण्यात आलं, त्याची सोय घेण्यात आली। तिथून त्याला नांदेडला पाठवलं। नांदेडहून कुठंतरी येरवाड्यात कुठंतरी पाठवले, त्याला येड्याचं सर्टिफिकेट दिलं त्याला। एका दिवसा पहिले त्या खिशात म्हणजे झालं का त्या दिवशी त्याचं सर्टिफिकेट तयार झालं येड्याचं। येडा नाही तो, कारण की त्या दिवशी सिंधू मोर्चा आमच्या परभणीमध्ये होतो आणि त्या दिवशीच विडंबना होते। येड्या माणसाला काय बाबासाहेबच दिसतात का, संविधानच दिसतं, दुसरं काही दिसत नाही का? हा प्रश्न माझा त्यांना आहे। जी त्या मनोरुग्ण म्हणतात त्याला मनोरुग्ण नाही, ते अटकून त्याला गाडीवर येऊन सोडलेलं आहे एका जणांनी। आम्हाला भरपूर जण सांगितलंय की तो गाडीवर बसून आला होता, त्यांनी भारताच्या संविधानाची विडंबना केली। तिथं आमचे लोक होते म्हणून ते प्रकरण जास्त हे नाही झालं, नाही तर बाबासाहेबांना सुद्धा त्यांनी दगड आणला असतं। हे मनोरुग्ण नाहीत। हे या सरकारमध्ये तुम्हाला सांगतो, भारताची लोकशाही जी आहे ती पूर्णपणे संपवण्याच्या मार्गावर आहे। मायनॉरिटीज आणि बुद्धांच्या मागं हे सरकार लागलेलं आहे। त्यांना हे संविधान मान्य नाही, संविधान संपवायचं। त्यामुळे सर्व गोष्टी त्यांनी चालू केलेल्या आहेत।